नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हीरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका। विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थीला फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट टर्म तसेच विद्यार्थी मित्रांनो मिड टर्म बोलता, काय विद्यार्थी सामायिक परीक्षा बोलता, सर्व एकच आहे। दिवाळीच्या आधी परीक्षा होत असते, काय वेळेला दिवाळीच्या नंतर घेतली जाते। तर प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत बघा। ही विद्यार्थी मित्रांनो ही व्हिडिओ नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच व्हिडिओ येणार आहे। ओके, तर चला सुरू करूया व्हिडिओला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 1 ज्यामध्ये दिलेला आहे यामध्ये पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी प्रश्न उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। वेळ आहे 2 तास, गुण दिला आहे 40। तर बघूया काय आहे पहिला प्रश्न यामधील। तर 1 मध्ये म्हटलेला आहे x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर -66, dy बरोबर -99 आणि d बरोबर 33 असेल तर x बरोबर किती। 4 पर्याय आहे। a चा पर्याय आहे -2, b चा पर्याय आहे 2, c चा पर्याय आहे -3, d चा पर्याय आहे 3। योग्य पर्याय निवडायचा आहे। ओके, त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो 3x चा वर्ग वजा kx अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे समान असताना k ची किंमत किती। 4 पर्याय आहे। a मध्ये आहे 3, b मध्ये आहे 6, c मध्ये आहे 9, d मध्ये आहे 12। योग्य पर्याय निवडायचा आहे। ओके, 3 मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 14.5, 13, 11.5 आणि 10 या अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक किती। साधारण फरक सांगायचा आहे। a मध्ये 1.5 आहे, b मध्ये 0.5 आहे, c मध्ये -1.5 आहे आणि डी मध्ये 2.5 आहे। त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, एका अंकगणिती श्रेणीसाठी t18 वजा t14 बरोबर 20, तर त्या श्रेणीचा सामान्य फरक टिंब आहे। ए मध्ये आहे 10, बी मध्ये आहे -10, सी मध्ये आहे 5 आणि डी मध्ये आहे -5। तर हे 4 होते MCQचे प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, आणि हे प्रश्न नक्कीच उपयुक्त ठरतात। प्रश्न तुम्हाला सोडवता येतात का बघा। जेही उत्तर तुम्हाला सापडत नसतील कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि तुम्हाला काही मदत लागल्यास खाली आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता। ओके, बघूया पुढील प्रश्न काय म्हटलं गेलेलं आहे। पहिल्यामध्ये आहे πx अधिक 2y बरोबर 16 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 2 असताना y ची किंमत किती। ओके, त्यानंतर दुसरा आहे 3x अधिक 2y बरोबर -11 ओके 7x वजा 4y बरोबर 9 ही समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx ची किंमत किती। ओके, त्यानंतर आहे तिसरा, जर kx चा वर्ग अधिक 2x वजा 8 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -2 आहे तर k ची किंमत किती। त्यानंतर चौथा आहे, पहिल्या n नैसर्गिक संख्याची बेरीज मिळवण्याचे सूत्र लिहा। प्रश्न 2a ज्यामध्ये आहे पुढीलपैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करून लिहा। पहिलं आहे 2 नाणी एकाच वेळी फेकली असता काटा न मिळण्याची संभाव्यता काढा। उकल आहे विद्यार्थी मित्रांनो, समजा यस नमुना अवकाश आहे, तर यस बरोबर आहे HH, तर बघा हे जे ब्रॅकेट्स आहे, या ॲक्टिव्हिटीज आहे, या कृती तुम्हाला नक्कीच बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात। तर मी तुम्हाला सांगावंसं वाटेल विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रथम सत्र आहे आणि प्रथम सत्रासोबत जर बोर्ड परीक्षेमध्ये अधिक गुण मिळवायचे असतील मॅथमॅटिक्स विषयामध्ये, तर तुमच्या मॅथ 1च्या पाठ्यपुस्तकामध्ये जवळपास 15 अशा कृतीज आहेत। या कृतीच्या दिसत आहेत ना तुम्हाला पूर्ण करण्यासाठी। बघा अगदी सोपंच आहे। हे 4 प्रॅक्टिस भरले की तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। अगदी सोपंच आहे। काही वेळेला 6 भरायला असतात आणि 3 मार्कासाठी ॲक्टिव्हिटीज असतात। पुढे बघूयात आपण ते। तर टोटल तुमच्या मॅथ 1च्या याच्यामध्ये 15 आहेत आणि मॅथ 2च्या याच्यात 17 आहेत। सर्व ॲक्टिव्हिटीज करून जा, नक्कीच तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील। ओके, या ॲक्टिव्हिटीचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या। जाऊया पुढे। दुसऱ्या ह्याच्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 8 आहेत, ते वर्ग समीकरण लिहा। ते वर्ग समीकरण लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो उकल। समजा अल्फा बरोबर 3 आणि बीटा बरोबर 8। ओके, अल्फा अधिक बीटा बरोबर काय आहे आणि अल्फा बीटा बरोबर किती आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। ॲक्टिव्हिटी पूर्ण करा, फक्त तुम्हाला जे काही 2 गुण आहेत तिथे मिळून जातील। त्यानंतर इष्टवर्ग समीकरण दिलेलं आहे, किती गुणासाठी होता हा प्रश्न। ओके, हे दुसरं होतं। ओके, ठीक आहे। 4 म्हणजे तुम्हाला हे 4 ब्रॅकेट जेव्हा तुम्ही कंप्लीट करणार तुम्हाला 2 गुण मिळणार। त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, तिन्हीपैकी कोणती 2 करण्यासाठी म्हटलं गेलं होतं। 2x अधिक y बरोबर 19 आणि 2x वजा 3y बरोबर -3 ही समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी रिकाम्या जागा भरून d ची किंमत काढा। d ची किंमत काढायची आहे रिकाम्या जागा भरून। ओके, बघा तुम्हाला ही एक प्रॅक्टिस कंप्लीट करायची आहे फक्त, आणि फक्त मार्क मिळून जातील। बी मध्ये म्हटलं आहे खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न सोडवा। खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहे। पहिला आहे 4 ज्यामध्ये म्हटलेलं आहे 4 वजा 5 आणि 6 वजा 3 अशा पद्धतीने या निश्चयकाची किंमत काढा। या निश्चयकाची किंमत काढायची आहे। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा ज्यामध्ये आहे 3x वजा y बरोबर 1 या आलेखावर
2,5 हा बिंदू आहे की नाही ते ठरवा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, 1चा वर्ग अधिक 7x अधिक 6 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा. या विवेचकाची विद्यार्थी मित्रांनो किंमत काढायची आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा, x - 3 x - 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या a, b, c च्या किमती काढा. त्यानंतर पाचवा आहे ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 7, 13, 19, 25 टिंब या अंकगणिती श्रेणीची 25वे पद काढा. 25वे पद काढण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रश्न 3 यामध्ये म्हटलेला आहे खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. पहिला आहे खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. खालील वर्ग समीकरण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर 0. उकल दिलेली आहे बघा. ही ब्रॅकेट्स तुम्ही कंप्लीट करा. 3 गुणांसाठी आहे, जसं की मागील तुम्हाला 2 मार्क्ससाठी होतं जे की ॲक्टिव्हिटीज होत्या. त्यामध्ये 4 ब्रॅकेट्स लिहायचे होते. यामध्ये 6 ब्रॅकेट्स आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जर 6 ब्रॅकेट्स आहे तर तुम्हाला पूर्णपणे 3 गुण दिले जाणार आहेत आणि त्यामध्ये 4 होते तर 2च गुण होते. तर आता बघा ही तुम्हाला सोडवायची आहे ही ॲक्टिव्हिटी. पुढे जाऊया. माझी तब्येत ठीक नाही आहे तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक कमेंट करा. तुमचं प्रेम मिळू द्या. ओके. दुसरा आहे पुढे दिलेल्या क्रमिकेतील पुढील 2 पदे काढा. ही पदे काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करा. ओके. कृती पूर्ण करायची आहे. -7 -4 -1 -2 आणि ही कृती पूर्ण करायची आहे. बीमध्ये आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवत. कोणती 2 उपप्रश्न सोडवण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रत्येकी 3 गुणांसाठी आहे. बघा, 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे तर त्या संख्या शोधा. दुसरं आहे 50 ते 250 मधील 4ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती ते काढा. त्यानंतर आहे तिसरा, सूत्राचा उपयोग करून पुढील वर्गीय समीकरण सोडवा. 3x वर्ग बरोबर 2x अधिक 8. चौथा आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे खालील. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौथा प्रश्न ज्यामध्ये ते म्हटलेला आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. 3 दिला आहे त्यापैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत ज्यामध्ये प्रत्येकी तुम्हाला 4 गुणांसाठी आहे. पहिला आहे एका अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांची बेरीज अंशाच्या तिपटीपेक्षा 1ने अधिक आहे. जर अंश 1ने कमी केला तर त्या अपूर्णांकाची किंमत 1/3 होते. तो अपूर्णांक शोधा. दुसरा आहे 40 मीटर गुणिले 30 मीटर मापाच्या आयताकृती मैदानाभोवती समान रुंदीचा एक रस्ता आहे. या रस्त्याचे क्षेत्रफळ 456 मीटर स्क्वेअर आहे. तर रस्त्याची रुंदी शोधा. रस्त्याची रुंदी शोधायची आहे. तिसरा आहे एका अंकगणिती श्रेणीचे 4थे पद 0 आहे तर त्या श्रेणीचे 50वे पद हे 27व्या पदाच्या दुप्पट असते हे दाखवा. प्रश्न 5 आहे खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवा. कोणता एक सोडवायचा आहे. 3 गुणांसाठी आहे. पहिला आहे एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे तर त्या श्रेणीचे 16वे पद काढा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. जर अल्फा बरोबर अधिक बीटा बरोबर 5 आणि अल्फा स्क्वेअर अधिक बीटा स्क्वेअर बरोबर 53 तर एक्स चलातील वर्ग समीकरण तयार करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने होती फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट टर्म एक्झाम जिला प्रथम सत्र परीक्षा बोलतात तिची गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच व्हिडिओ आपण टाकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो तब्येत ठीक नव्हती तरी तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला प्रथम सत्राचे पेपर सोपे जावेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगावंसं वाटतं आपण इयत्ता 10वीच्या सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आता तुमच्यासमोर काही व्हिडिओज दिसत असतील. एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इयत्ता 10वीच्या मराठीची, हिंदीची, इंग्रजीची, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल सर्व प्रश्नपत्रिका दिसतील. बाजूला तुम्हाला गणित 2ची व्हिडिओ दिसत असेल त्यावरती क्लिक करा. गणित 2ची व्हिडिओ दिसेल आणि सबस्क्राईबचं ऑप्शन दिसत असेल प्लीज सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. शैक्षणिक व्हिडिओ आपण टाकत असतो, क्वेश्चन पेपर टाकत असतो आणि बोर्ड परीक्षेसाठी देखील तुम्हाला IMP वगैरे आपण टाकणार आहे. तब्येत व्यवस्थित नसल्या कारणाने अगदी साधारण व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओमध्ये एवढं काही बोलता आलं नाही. चालेल, भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांना गणित 1च्या पेपरसाठी शुभेच्छा देतो. या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.